आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक फोन करू का? नाही, आता साहेबांना विचारल्याशिवाय तुम्हाला काय बी करता येणार नाही. दुर्गा काकूंना फोन करायचा असेल ना? तुझ्यावरचे सगळे आरोप मी माझ्यावर घेतो हे सांगायचं असेल ना त्यांना. भाऊजी, अहो का करताय हे समज? दुर्गाचे आरोप स्वतःवर का घेताय? तिला भोगू दे तिच्या कर्माचे फळ. तुम्ही आता या समजातनं बाहेर येताय आणि आता पुन्हा हे असं. हो काका, अहो आम्ही आहोत सगळे तुमच्या बरोबर. आणि तुम्ही जो गुन्हा केलाच नाही ना त्याची शिक्षा मी तुम्हाला भोगू देणार नाही. तुम्ही निरपराध आहात, तुम्ही काही गुन्हा केलेला नाहीये, माझा विश्वास आहे तुमच्यावर. हे बघ अक्षरा, एक काका म्हणून माझ्या पुतण्यासाठी मी कर्तव्य पार पाडले. आता एक नवरा म्हणून मला कर्तव्य पूर्ण करू दे. अगं, अश्विन गेल्यापासून दुर्गा पुरती खचलीये ग. उगा समद्यांवर रागराग करीत बसते. आणि ह्यो जेलचा त्रास तिला झाला तर माझ्याच्यानं बघवणार नाही हो. म्हणून हे समज करायला लागलोय. हे बघ, ही शिक्षा मी एक नवरा म्हणून भोगीन. मला आता अडू नकस. आज जोडतो मी तुझ्या मोर. दुर्गा, तू तुझ्या लेकाचा विचार करून जो बी काही निर्णय घेतलायस ना एकदम परफेक्ट आहे बघ. मला तरी पटला. जगाला काही बी वाटू दे. अगो इथं समजे जण आपली सुख शोधायला लागलेत, आपली गात्री बांधून ठेवायला लागलेत. मग आपण का म्हणून मागे राहायचं? आणि त्यात काही बी चूक नाही. आपण जर इथं साळसूद राहिलो तर आपलं गाठोडं तिसरंच कोणतरी घेऊन जाईल. ते म्हणजे असं झालं की ससा झाला शाकाहारी आणि वागोबा करतो त्याची निहारी. अशी गत होईल बघ. वय ग, पण हे काय बी ऐकायला तयार नाही. यांना ना त्या शर्वरीच लई पुळका आहे.
स्वतःच्या लेकाचं काय बी घेणं देणं नाही त्यांना. दुर्गे, अगं तू आई आहेस. आईची माया बापाला कळत नसती. जेव्हा तुला जे वाटतंय ना तेच तू कर. अश्विनी त्याचं आयुष्य आता पुन्हा नव्याने सुरू करायला पाहिजे. त्याचा तो हक्क आहे आणि त्यातच त्याचं सुख बी आहे. व आता त्याने लवकरात लवकर शर्वरीला डिवोर्स द्यायला पाहिजे. वय आता ह्यांचा किती बी विरोध असू दे, आता मी ऐकत नसते. आता मी अश्विनची शर्वरीपासून सुटका करूनच घेणार आणि त्याचं दुसरं लगीन लावून देणार. पर आता आणि काय? त्याचं लगीन बघायला, त्याचं कोड कौतुक करायला मी त्याच्याबरोबर नसणार ना, ह्याच वाईट वाटतंय. तर त्यात काही वाईट वाटायचे? इच्छा असेल तिथे मार्ग बी निघतोय. आई, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी मध्ये तुम्ही वसुंधराकडे तुमचा हिस्सा मागून घेतला. मला आरामात तिकडे अश्विन बरोबर सुखात आयुष्य घालवता येईल. काळजी कशाला करतेस? आला बघ घरच्या मालकिनीचा फोन. लई रुबाब करते ही अक्षरा. बोल ग अक्षरा. दुर्गा, तुझे वागलीस ते योग्य नाही केलंस. मी काय चुकीचं वागली आहे? उगाच काय बी बोलू नका. दुर्गा, पोलिसांनी कामिनीची चौकशी सुरू केली. तर त्यात कामिनीनं तुझं नाव घेतलंय. काय ते माझं नाव कसं काय घेऊ शकते? हे बघ, मला माहितीये ही चूक तू केलीस. पण आता तुझ्या चुकीचा खापर मी माझ्या डोक्यावर घेतलंय. त्यामुळं मला आता शिक्षा भोगावी लागणार आहे. आता आपली भेट कवा होईल माहिती नाही, पर तू स्वतःची काळजी घे. ओ असं काही बी बोलू नका. अरे देवा, हे समजा काय झालं? ओ वाह, भारीच तणका हाय की योग. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कामिनीची वाट लागणारच होती हे वेळीच आपल्याला कळलं आणि आपण सेफ झोन मध्ये राहिलो. आपलं नाव काय कामिनीनं घेतलेलं नाही.